सर समानार्थी शब्द आणि विरुद्धार्थी शब्द पाठ करण्यासाठी लय आवड जात असतात. खरं? म्हणजे हा तेव्हा त्याचा आपण काय करू, धुरळाच करून टाकू. चालेल. आलं लक्षामध्ये? हो. जिथं कन्फ्युजन होतंय हा. तिथं समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द कसे आपण एकत्र घेतले पाहिजे पहा. हो. आता उदाहरणार्थ तुम्हाला समजून सांगतो पहा. तेव्हा हा कोणता शब्द लिहिलाय मी सांगा बरोबर हो. सारंग. कोणता आहे रे हा शब्द? सारंग. तर सारंग हा शब्द जो आहे हा हत्तीसाठी पण समानार्थी आहे आणि हरिणासाठी पण समानार्थी आहे. कुणाकुणासाठी आहे? हत्ती आणि हरिण. त्याचबरोबर आता सारंग म्हणलं की खाली कुरंग पहा, हे डोक्याची आपल्या भुर्जी करते. तर कुरंग म्हणजे फक्त हरिण असते पहा. कुरंग म्हणजे काय असतंय? फक्त हरिण. आणि कुंजर, कुंजर म्हटलं की काय होते माहित आहे का? कुंजर म्हणजे हत्ती होते पहा. कुंजर म्हणजे काय होते? हत्ती. कुरंग म्हणजे हरिण. आणि सारंग म्हणजे हत्ती आणि हत्ती पण आहे हरिण. आणि हरिण पण आहे. दोन्ही आलं लक्षामध्ये? त्याच्यानंतर पहा मी या ठिकाणी लिहिलं पहा तुरंग. तर तुरंग म्हणजे काय होते माहितीये का? घोडा. काय होतंय? घोडा. विहंग, विहंग म्हटलं की काय होतं माहितीये का? पक्षी. विहंग म्हटलं की काय होतंय? पक्षी. जसं तुरंग आहे त्याला मी इकडं तुरंगम केलं पहा. काय केलं? हे तुरंगम. तसं विहंगम. हा, तर विहंग आणि विहंगम म्हणजे पक्षी आहे, तुरंग म्हणजे तुरंगम म्हणजे घोडा आहे. लक्षात कळालंय का? कळलं गेले रे? हो, सगळ्यात कळालं सर. नक्की का? एकदम सोपं ठीक आहे. आहे. बर.